मग हा विचार तिची चूक लपवण्याआधी करायला हवा होता. जीव घेणी वृत्ती आहे ही. त्या पोरीचा जीव गेला असता. मी तिच्या आईला काय उत्तर दिलं असतं? आशूचं काय झालं असतं? असा विक्षिप्त विचार करणारी व्यक्ती माझी मुलगी असूच शकत नाही. काका, तिच्याकडनं चूक झाली मान्य आहे, पण हे असं आम्ही जाणार तरी कुठे? बघ सुहास, मी तुला आधीच सांगितलं होतं की असला प्रकार जर माझ्या कानावर परत आला तर मी तुम्हाला सोडणार नाही. त्यामुळे तुम्हाला शिक्षा ही भोगावीच लागेल. काका प्लीज समजून घ्या ना. म्हणजे एकतर अशा वेळी आम्ही जाणार कुठे? माझ्या घरी जायचं म्हटलं तर माझ्या घराचे दरवाजे माझ्या घरच्यांनी बंद केलेत. हकलून दिलंय मला घरातनं. हे काय नवीन सांगतोयस तो सुहास? आम्हाला याच्याबद्दल काहीच माहित नाही आणि एवढी मोठी गोष्ट घडली आहे की तुला घरातनं बाहेर काढलंय. नाही अहो, त्यांचे काहीतरी गैरसमज झाले ते मी करीन दूर. म्हणजे मी हे सगळं सांगणार होतो घरात, पण घरात आधीच एवढं सगळं काही चालू होतं म्हणून मी गप्प बसलो आणि जेव्हा सांगणार त्यात हे सगळं घडलं. शिवा, तू तरी बोल ना सीताईशी. म्हणजे समजाव ना त्यांना, त्या ऐकतील तुझं प्लीज. मी हवं तर तुझ्यासमोर हात जोडतो, हवं तर मी तुझ्या पाया. राहू द्या राहू. सीता हे बघा, जाऊ दे आता. शिवा, तुला कळत नाहीये ही मुलगी काय वागली येते आणि हे पहिल्यांदा नाही वागली येते. हे बघा, बरोबर आहे तुमचं, पण आता एवढे रात्रीचं कुठे जातील ते? आणि सीता हे बघा, आपल्या घराची बदनामी होईल. भाऊ नाही आहेत आत्ता इथे. आता त्यांना असं नको काढूया बाहेर. म्हणून मी म्हणते तुम्ही शांत व्हा जरा. आणि ठीक आहे, मला हे अजिबात मान्य नाहीये, तरी सुद्धा यावेळी मी तुला घरातनं बाहेर काढत नाही. पण या घरात राहायचं असेल तर शिक्षा तर होणारच. तुम्ही द्याल ती शिक्षा मान्य? हो ना? हो. मग उद्यापासून सगळी कामं घरातली ही करेल.